नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 9 अनफिल्टर्ड डेज ऑफ माय लाईफ. माझी हेअरस्टाईल थोडी आज युनिक आहे, पण ठीक आहे. बाहेरचं वातावरण पण जरा मस्त आहे, फ्रेश वाटतं एकदम. मी आता सकाळी नाश्ता घेतलेला आहे. नाश्ता उरकून घेतला तर चला धावपळ आपली ट्रेन पकडायची आई, जाऊया स्टेशनला. चालता चालता बघितलं पुढे कुत्र्यांची फौज. बाबा हे कुत्री डेंजर आहेत, डायरेक्ट अंगावर येतात. ठीक आहे, त्यातल्या हा चांगला आहे. चल बाई, आलो मी स्टेशनला. आता माझी 8:08ची ट्रेन आहे. अर्थातच ती लेटच असणार. 8:08ची ट्रेन क्वचितच टाईमवर येते, नाही तर 10, 15, 20 मिनटं लेटच असते. आली बाबा एक तशी. चला जाऊया आता ट्रेनमध्ये. उभाच राहावं लागतं. मला काय बोलून सुचलं नाही तर माझे हात आपला केसावरच जातात. आता थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे माझा, बूस्टअप झालेला आहे एवढ्या दिवसांमध्ये. तर चला जाऊया आता रिक्षाकडे. ट्रेनमध्ये तर उतरलो आहे मी, आता जाऊया रिक्षाच्या शोधात. चला रे बाबांना लवकर लवकर, चालत पण नाही लवकर लोक. पुढची बघा गेला परत माझा हात केसांकडे. होईल हळूहळू ती सुधारणा पण. चला रिक्षा पण भेटली तर बसतो रिक्षामध्ये, जातो अमृत पार्कला. उतरतो, आता जातो डायरेक्ट साईटवर. तुम्हाला दाखवतो एकदा साईटचा बाहेरचा लुक. तर हा आहे G+20चा टॉवर. तर या कॉलमला कालच ब्रेक करून परत रिकास्ट केलेला आहे. आता सध्या त्याला गणिबाग करून क्युरिंगसाठी ठेवलेला आहे. तर हे दोघं राम आणि श्यामची जोडी आहे. हे फायर टँकमधले टायर रोड आहेत ना, ते काढतायत. हे सलाई गरम करून मग ते पाईपमध्ये घुसून ते काढतात. चला त्या दोघांना करू तिथे करतायत ते. आता मी थोडंसं जरा पेटपूजा करतो, थोडं खाऊन घेतो, मग परत कामाला लागतो. तर आज जरा जास्त उशीर झाला, तर उद्या तो कॉलम ब्रेक करायचा, त्याची सपोर्टिंगसाठी आज सगळ्या लेबर लोकांना थांबवलेले झालं आहे ते एकदाचं. आता निघलो आम्ही, चाललो स्टेशनला. तर स्टेशनच्या वाटेकडे पण ट्रॅफिक भरपूर आहे. ट्रॅफिक जरा जास्त होते त्यामुळे इथेच उतरलो, ब्रिज गाठला आणि